मुंबईकरांच्या दर्शनसाठी घेऊन आलाय थेट तुम्हाला भेटणार आहे गणेश गल्लीमध्ये आपल्या महाकाल उज्जैनचं मंदिराचं आपलं पूर्ण डेकोरेशन बघायला भेटणार. तर याचा फर्स्ट लुक कसा होता आपल्या गणपतीच्या बाप्पाचा तुम्हाला आता दाखवणार आहे. तर माझ्यासोबत गणपती बाप्पा मोरया. जसं की तुम्हाला माहिती आहे गणेश गल्लीचा राजा म्हणजे मुंबईचा राजा हा किती फेमस आहे आणि हा का फेमस आहे तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इकडचा गणपती दरवर्षी एक आकर्षित अशी मूर्ती आणि त्याच्यासोबत इकडचं डेकोरेशन की जसं तुम्ही बघू शकता ह्या वर्षी आहे इकडे डेकोरेशन ते महाकालचं उज्जैनच्या मंदिराचं. खरं म्हटलं तर लालबाग आणि इकडचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गणपतीसाठी इकडे एवढी गर्दी होती. फर्स्ट लुकसाठी लोक एवढे तळमळत होते की यार आम्ही आलो आहे बाप्पाच्या आगमनासाठी तर आलो होतो बट इकडे आम्हाला जी पहिली झलक बघायची आहे आपल्या बाप्पाची ती कशी आहे आणि त्याचसोबत इकडचं डेकोरेशन इतकं सुबक आणि आकर्षित होतं ना की यार असं मंत्रमुग्ध झालं. तरी मी हे फक्त स्टार्ट झालं तरी मी हे कवर करायला गेलो. म्हणजे तुम्ही विचार करा की हे प्रॉपर डेकोरेशन रेडी झाल्यावरती हे किती सुंदर आणि सुबक दिसणार आहे की आपल्या डोळ्याला मंत्रमुग्ध होणार आहे आपण असं नक्कीच वाटेल एवढे खात्री आहे मला. इकडचं आर्ट आणि आर्टिस्ट या दोघांसाठी आपल्याला मनापासून रिस्पेक्ट आहे आणि एवढी गर्दी ज्या आपल्या भक्तजनांची एवढी सार्वजनिक मित्रमंडळांची जी आपली मेहनत असते आणि एवढ्या प्रेमाने आलेले लोक की हे बघून मी हादरून गेलेलो. हा फर्स्ट लुक होता त्याच्यासाठी मी इकडे आलेलो आणि ही गर्दी बघितली तर आय वॉज लाईक की ब्रो सिरियसली हा फक्त फर्स्ट लुकसाठी एवढा क्राऊड आहे. सिरियसली क्रेझी क्राऊड आहे. क्रेझी मुंबई म्हणजे हॅट्स ऑफ. बाप्पाचा आशीर्वाद होता आणि बाप्पाच्या वडिलांचा पण म्हणजे जय शंभू नारायण यांचासुद्धा महाकालचा की पाऊस पण पडत होता. इतकं सुंदर असं वातावरण तयार झालं आणि त्याच्यानंतर आपला हा गणपतीचा फर्स्ट लुक बघायला भेटणार होता. तर याची सुरुवात थोड्या वेळाने चालू झाली. जेवढा आम्ही वेट केला बोलतात सबर का फल मिठा होता आणि हा मिठा म्हणजे प्रसादासारखाच होता. जेव्हा आम्ही ही मूर्ती बघितली जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्हालाही वाटेल की यार हेच क्षण आहेत हे आपण जगले पाहिजे जपले पाहिजे आणि संस्कृती आपली पुढे घेऊन चालत राहिलं पाहिजे. तर नक्की इकडे जावा तुम्ही लालबाग परळला जावा. घरातला गणपती असू दे किंवा सार्वजनिक सगळीकडे मनापासून प्रे करा. मागा नका मागू काय मागायचं ते बट भक्तिभावाने करतात तर नक्की प्रेमाने करा. ज्योतिर्लिंगांपैकी तिसरं अतिशय खास शिप्रा नदीच्या काठी असलेलं स्वयंभू ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैन महाकाल. हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे. महाकालला उज्जैनचा राजा म्हणतात कारण चंद्रसेन नावाचा एक राजा होऊन गेला. तो शिवाचा खूप मोठा भक्त होता. त्याची संपूर्ण प्रजाही देखील शिवाची खूप मोठी भक्त होती. त्यामुळे या राज्यात शिवाचा वास होता. एकदा चंद्रसेन राजाच्या राज्या शेजारी असलेल्या विदुर नावाच्या राजाने चंद्रसेनच्या राज्यावर मित्र आणि मैत्रिणी जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि परत सबस्क्राईब नाही केला आपल्या चॅनलला सॅमॉन डिमांडला राहता तर सबस्क्राईब करा कारण की असेच टेस्टी एक्साइटिंग व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत राहीन. तर परत एकदा बोला गणपती बाप्पा मोरया आणि असाच पुढच्या वर्षीसुद्धा लवकर या आणि आम्हाला ब्लेसिंग देत राहा. तर भेटूया अशाच व्हिडिओसोबत. टिल देन स्टे ट्यून. सी यू सून. लव्ह यू.